जय शिवराय. मी सचिन गाडीवकर. आज आम्ही मोमोज करणार आहोत. तर आई गावा गेली आहे. तर अक्षू तुमका दाखवतला मोमोज करून. आणि हे मोमोज फ्राय मोमोज ना करतो आपण. फ्राय मोमोज करतला अक्षू. तर तुम्ही पण करा घरच्या घरी. बाहेरचा खाऊ नको, म्हणजे बाहेर केलेले मोमोज खाऊ नको. ट्राय करा घरी, एकदम जिट्टू तसेच होतात, सेम टू सेम. तर चला त्याची रेसिपी तुमका अक्षूच दाखवीत. तर आपण ट्राय करता एकदा दोनदा केलेल्या, पण आज आम्ही तुमका व्हिडिओमध्ये दाखवतलो. तर मंडळीनू, अक्षू गेला मार्केटमध्ये आणि साधारण अर्धा किलो चिकन आणल्यान. तर नरमोलात चिकन त्यांना मागितल्यान आणि थोडीफार हाडका इलीच शेवटी. तर नरमोलो भाग त्यांना आणि हाडकानोलो भाग वेगळं करून घेतल्यान. नरमोलो भाग आमका मोमोजसाठी लागणार होतो आणि हाडकानोलो आम्ही रस्सो बनवलो त्याचो. तर त्याचो खिमो बनवून घेतल्या नरमोल्या भागाचो. त्याच्यात लसूण वगैरे टाकल्यान. 2-3दा लावचा लागला आणि नंतर खिमो झालो. तुम्ही बघू शकतास चिकनचा खिमो झालो तो. आणि नंतर मग कांद्याची पात येताना आणलेल्यान. तर ती त्यांना चांगली धुवून वगैरे मग कटिंग करून घेतल्यान. चांगली धुवायची मार्केटमधून आणल्यावर, कारण काय बरीचशी धूळ आणि माती असतात त्या कांद्याच्या पातीवर आणि बारकीचे किडे वगैरे असू शकतात. तर ती धुवून मग वापरायची. नंतर अक्षुंत सगळा कापून घेतल्यानंतर कांद्याची पात, नंतर मग प्रोसिजर सुरू केल्या. म्हणजे त्याच्यामध्ये जी कांद्याची पात, जेवढा चिकन होता तेवढीच ती कांद्याची पात असं तिनं हे ठेवल्यान, माप ठेवल्यान. आणि त्याच्यामध्ये मग सोया सॉस आणि विनेगर थोडं टाकल्याने एक चमचो. तर नंतर मग मीठ टाकून मग त्यांना चांगली ढवळून घेतल्यान, म्हणजे मिक्स करून घेतल्यान. नंतर मग एक परात घेऊन त्याच्यामध्ये थोडा पाणी टाकल्यान आणि मीठ टाकून मग मैद्याचा पीठ आणलेल्यान. तर त्यांना साफ केल्यान, चाळणीत वगैरे, म्हणजे जाडे वगैरे कण बाहेर काढल्यान आणि बारीकसा असा पीठ त्यांना घेऊन परातीत चांगला मळून घेतल्यान. या पिठापासून त्याचे मोमोजसाठी लागणारे पाती बनवणार होता, कारण काय वरचा आवरण असता तर ते मैद्याच्या पिठापासून बनवले जातात. तर इकडे चांगला पीठ मळून घेतल्यानंतर मग छोटे छोटे गोळे केल्यान. तर साधारण अंदाजे त्यांना पीठ मळल्यान, म्हणजे आपल्या पुरतील एवढे मोमोज त्यांना बनवल्यान. अजून एक मेंबर होतो खाऊसाठी, तर त्या हिशोबाने त्यांना मोमोज बनवल्यान. तर त्यांना अक्षून ते सगळे मोमोज एकदम परफेक्ट बनवल्यान. थोडे साईजने वरखाली होते, 19-20 फरक झालेलो, तरी पण बऱ्यापैकी त्यांना चांगले असे मोमोज बनवल्यान. आणि नंतर मग फायनली मोमोज मग ते फ्राय करून घेतल्यान आणि 2-3दा ते फ्राय करून घेतल्यान जेवढे होते तेवढे. आणि नंतर आम्ही खालो, अगदी सेम टू सेम तसेच मार्केटमध्ये भेटतं तसे मोमोज लागत होते. तर हा व्हिडिओ तुमका आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.